मुंबई पुणे नवीन महामार्ग अस्तित्वात नसताना सर्व पुण्याला जाणारी वाहतूक ही जुन्या महामार्गावरून अर्थात खोपोली शहरातून होत असे। व्हीआयपी तसंच मंत्री यांना खंडाळा घाट चढण्यापूर्वी अल्पविश्रांतीसाठी थांबावं लागत असे। यासाठी 2.5 एकर जागेत सार्वजनिक बांधकाम खात्याने विश्रामगृह उभारलं। पण मुंबई पुणे एक्सप्रेस वेमुळे आता व्हीआयपी तसंच मंत्री यांनी जुन्या महामार्गाकडे येणं टाळलं आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून या विश्रामगृहाची अवस्था ही भूत बंगल्यासारखी झालेली पाहायला मिळत आहे। आतील सर्व रूमची दुरवस्था, सुरक्षा भिंतींची झालेली पडझड, त्यामुळे कोणी या परिसरामध्ये ये जा करतं तर सायंकाळी तळीराम देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असतात। परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आणि पालापाचोळा देखील पाहायला मिळतोय। अलीकडे मार्च अखेरीमुळे सलग सुट्ट्यांमुळे एक्सप्रेस वे हा जाम झाला होता आणि त्याच रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा हा जुन्या महामार्गावरून वळवण्यात आला। दादांना अल्पकाळ विश्रांती घ्यायची होती, परंतु विश्रामगृहाच्या दुरवस्थेमुळे त्यांना अखेर खोपोली पोलीस ठाणे गाठावं लागलं। अल्पविश्रांती व फ्रेश झाल्यानंतर अजितदादांचा ताफा पुन्हा एकदा पुण्याकडे रवाना झाला। ही घटना काही दिवसांपूर्वीचीच आहे, परंतु पोलीस यंत्रणेने या दौऱ्याची गुप्तता पाळल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांच्याकडून ही माहिती समजली आणि अजित पवार यांच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या सरप्राईज व्हिजिटचा उलगडा खोपोलीकरांना झाला आहे। पोलीस ठाण्यातील स्वच्छता आणि टापटीपपणा पाहून दादा खुश झाले आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शाबासकी देखील दिली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।